नमस्कार मैत्रिणो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे हा बघणार आहोत व्हिडिओमध्ये आपण. इथे मी एका साईडनी बाही लावून घेतलेली आहे आणि एका साईडला बाही लावायची आहे. तर आता मी इथे बाही स्टिच करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आता इथे बाही आपली घ्यायची आहे आणि जे काही आपले फ्रंट कट म्हणजेच आपण समोरच्या मुंड्याला आकार दिलेला आहे तो आपल्याला समोरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे. अर्धा इंचाचा जो आपण मुंढा कट केला होता बाहीचा तो आपल्याला समोरच्या भागाला जॉईन करायचा आहे. इथे आपण समोरच्या भागाला जॉईन करून घेऊया आणि इथे आपली पूर्ण बाही स्टिच करून घेऊया. इथे आपल्याला बाहीला जास्त न खेचता बाही जोडून घ्यायची आहे. बाहीला कुठेही खेचायचं नाही. बाही खेचल्याने आपली बाही इथे कमी पडू शकते, त्यामुळे आपल्याला बाहीला जास्त खेचायचं नाही. दोन्ही साईडला आपल्याला अशा पद्धतीने बाहीला जोडून घ्यायचं आहे. अर्ध्या इंचाची आपल्याला इथे शिलाई देत हळूवारपणे ब्लाऊजला बाही जोडून घ्यायची आहे. आपली बाही इथे कुठेही कमी पडणार नाही. त्यावरनं आपल्याला आणखी एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई तुटणार नाही. यासाठी मी आणखी एक शिलाई करून घेतली आहे. आता आपण हे ब्लाऊज पलटून घेऊया आणि आता साईड फिटिंग द्यायला सुरुवात करूयात. त्याआधी काय काय करायचं आहे, चेंजेस आपल्याला ते बघायचे आहेत. इथे आपल्याला ब्लाऊज पलटून झाल्यानंतर आपल्या सर्व पार्ट्स आपल्याला जोडून बघायचे आहेत. साईड पार्ट्स आपल्याला जोडायचा आहे. कुठेही कपडा ज्या कमी जास्त झाला असेल तर तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला काखेमधले पार्ट जोडून बघायचे आहेत. आपला कपडा जर जास्त झाला असेल, कुठे कमी असेल तर तो ॲडजस्ट करायचा आहे, कट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तिथे माझा कपडा थोडासा एक्स्ट्रा होता, मी कट केलेला आहे. आणि आता आपले दोन्ही पार्ट आपल्याला जोडून बघायचे आहेत. एकदम समोरासमोर काखेतील भाग एकावर एक आलेले आहेत आणि खालचे सुद्धा पाहू शकता तुम्ही. दोन्ही साईड एकमेकावरती आलेले आहेत. कुठेही भाग आपला कमी जास्त झालेला नाही. आता आपल्याला ह्यावरनं एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. ही टीप आपल्याला कशासाठी द्यायची असते, जर तुम्हाला तुमचं काम फिनिशिंगने करायला आवडत असेल तर तुम्हाला ही टीप देऊन घ्यायची आहे. ही टीप दिल्याने आपली ब्लाऊजची फिटिंगची शिलाई असते ती एकदम फिनिशिंगने येते. त्यामुळे आपल्याला वरून ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडनी सुद्धा आपलं ब्लाऊज प्रॉपर फिनिशिंगने दिसेल यासाठी तुम्हाला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने शिलाई करायची आहे. प्रॉपर इथे आपण एकमेकावरती पार्ट ठेवून पाव इंचची दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता शिलाई झाल्यानंतर आपलं ब्लाऊज आपल्याला पलटून घ्यायचं आहे. उलट्या साईडने आपल्याला इथे पूर्ण जी आपली शिलाई केली होती ना, त्या साईडला एकदम कडेला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे दोन्ही साईडला शिलाई दिलेली आहे. आता आपल्याला इथे जे काय आपलं ब्लाऊजचं माप आहे ते टाकायचं आहे. इथे जी आपली हुक पट्टी आहे ना, त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे आपले छातीचं जे काही माप असेल ते टाकायचं आहे. इथे माझी छाती 7 इंचची आहे. छातीचा चौथा भाग 7 इंच आहे, तो मी देत आहे. त्यानंतर दंडघेर इथे 4.5 इंच आहे. 4.5 इंच दंडघेरवरती एक खूण करत आहे. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेचं माप इथे माझं 6 इंच आहे. कमरेचा चौथा भाग 6 इंच असल्यामुळे मी 6 इंचावरती खूण केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले तिन्ही पॉईंट असे स्ट्रेट आलेले आहेत. इथे मी तुम्हाला एक लाईन ओढून दाखवत आहे. हे पहा तुम्ही किती मस्त आपली फिनिशिंगने, म्हणजेच आपली एकदम कुठेही साईडला क्रॉस अशी शिलाई गेलेली नाही आहे. एकदम स्ट्रेट शिलाई आलेली आहे. आपलं ब्लाऊजची फिटिंग ही प्रॉपर आलेली आहे.
कुठेही ब्लाऊजची शिलाई क्रॉस अशी वाकडी अशी गेलेली नाही आहे. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने आपल्याला फिटिंगची मापे टाकून फिटिंग करायची आहे. या साईडने सुद्धा 4.5 इंचावरती मी एक खूण करत आहे. आता आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जी आपली आईची पट्टी असते ना, ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि तिथून आपल्याला आपली फिटिंगची मापे टाकायची आहेत. ही आपली पट्टी एक्स्ट्राची असते, त्यामुळे ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची असते. ह्या पट्टीला आपल्याला मेजर करायचं नसते. आता खालच्या साईडने 6 इंचावरती खूण करायची आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी माझी फिटिंगची शिलाई एकदम सरळ आलेली आहे. तुमची सुद्धा फिटिंगची शिलाई सरळ येते. जर तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष दिलात तर तुमची सुद्धा फिटिंगची शिलाई एकदम सरळ येईल. ह्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतील, ज्यांना ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना ते व्हिडिओ मिळून जातील. आणि आपल्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा. इथे मी जे काही आपली मार्किंग केलेली आहे त्यावरती एक स्टिच लावून घेत आहे. ह्याच्या स्टिचच्या दोन्ही साईडने आपल्याला पाव इंचावरती आपल्याला इथे फिटिंग मारून घ्यायची आहे. इथे मी ह्या बाह्याची व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजेच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करीन. तुम्ही पाहू शकतात किती मस्त आपले सगळे पॉईंट जुळून आलेले आहेत. कुठेही आपला म्हणजे साईडचे खालीवरी झालेले नाहीत. तुम्ही पाहू शकता तिथे काखेमधील शिलाई एकसारखी आलेली आहे आणि खालच्या साईडनी सुद्धा शिलाई एकसारखी आलेली आहे. कुठेही आपला भाग कमी जास्त झालेला नाही. दोन्ही पॉईंट, वरचा आणि खालचा पॉईंट हा एकमेकावरती आलेला आहे. आणि काखेची सुद्धा शिलाई आपली एकसारखी एकावरती एक आलेली आहे. हे पहा, प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. साईड फिटिंग आपली पूर्ण झालेली आहे. जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावरती आपलं ब्लाऊज किती मस्त असं दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.